नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो. नुकतंच आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वतंत्रतेचं स्तोत्र ऐकलं. आज 28 मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 137वी जयंती. त्यानिमित्त आपण सगळे एकमेकांच्या समोर नसलो तरी एकमेकांच्या समोर आहोत. प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांनी म्हटलंय, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मणा रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षाही सुंदर आणि रमणीय अशा आपल्या भारत मातेला पहिलं वंदन करूया. स्वातंत्र्यार्थ महाव्रती स्थिरमती हिंदुत्व संजीवक वक्ता निस्तुल जो महाकवी तसा अनलेखक प्रेरक सेनानी समाज संघटक ही विज्ञान निष्ठापर द्रष्टा क्रांतिकराग्रणी अमरतो योगींद्र. क्रांतिकारकांचे कुलपुरुष, महान विभूतिमत्व, क्रांती सूर्याला एकमेव अद्वितीय अशा या भारत सुपुत्राला वंदन करूया. ब्राह्मण महासंघ विदर्भ प्रांत तर्फे आयोजित या ई व्याख्यानामध्ये मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत आनंद दवे सर, प्रदेश उपाध्यक्ष श्रीयुत कुशल सेनाड सर, ब्राह्मण महासंघाचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी सुरुवातीलाच मनपूर्वक धन्यवाद देते. रसिक हो, स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक कविता आहे, माझे मृत्यूपत्र. त्यात स्वातंत्र्यवीर लिहितात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले वक्तृत्व वाक विभवही तुझ अर्पी येले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला लेखा प्रति विषय तूची अन्य झाला. कवितेत पुढे सावरकर लिहितात, त्वस्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. त्वस्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू केला हवी परमकारुण पुण्य सिंधू. त्वस्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला त्वस्थंडिली बघता मम देह ठेला. या कडव्यामध्ये संपूर्ण सावरकर कुटुंब आलेलं आहे. बघा, अतुल धैर्य वरिष्ठ बंधू किंवा परम कारुण पुण्य सिंधू म्हणजे बाबाराव सावरकर, म्हणजेच गणेश दामोदर सावरकर. प्रिय बाळ म्हणजे डॉक्टर नारायणराव सावरकर. आणि दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. वहिनी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची मातृतुल्य येसू वहिनी. नवपुत्र म्हणजे त्यांचा 6 महिन्याचा मुलगा प्रभाकर. आणि कांता म्हणजेच पत्नी. या सगळ्यांची आहुती या स्वातंत्र्याच्या होमकुंडात पडलेली आहे. सावरकर बंधूंचं योगदान आपल्याला माहिती आहे. हे काय बंधू असतो जरीसात आम्ही त्वस्थंडिलीच दिधले असते बळी मी. सावरकर बंधूंचं योगदान माहिती आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर तर हृदय सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. पण त्यांची वहिनी, पत्नी या स्त्रियांचं योगदान ते जाणून घ्यावं अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. म्हणजे तुम्हाला सांगते, इयत्ता 8वीत असताना मी माझी जन्मठेप वाचलं. 12वीत असताना पुन्हा माझी जन्मठेप वाचलं. आणि PhDचा विषय घेतला तेव्हा पुन्हा 3ऱ्यांदा माझी जन्मठेप वाचलं. आणि हे वाचत असताना माझ्या मनामध्ये कायम प्रश्न निर्माण होत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याही आधी बाबाराव सावरकर अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी निघून गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर 2 जन्मठेपांची शिक्षा झाली. पण त्यांच्या मागे या तिघी पत्नी कशा राहिल्या असतील? सावरकर घराण्यातल्या या 3 स्त्रिया कशा जगल्या असतील? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामधूनच माझं लेखन, वाचन, अभ्यास, चिंतन, मनन सुरू झालं
आणि जन्म झाला त्या तिघी या कादंबरीचा. या कादंबरीतून त्या तिघींचं, सावरकर घराण्यातल्या या 3 स्त्रियांचं योगदान समाजासमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, ती म्हणजे या तिघींच्याही आयुष्याचं, जगण्याचं ध्येय काय बरं होतं? पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. फक्त पतीच्या कार्याला साथ द्यायची, पतीच्या हाताला हात धरून त्याच्या पावलाशी पाऊल लावून तो जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये खंबीरपणे उभं राहायचं. हेच या तिघींच्या जीवनाचं ध्येय होतं. आता या तिघी कोण? आपण थोडक्यात या तिघींचा आधी परिचय करून घेऊ. सगळ्यात मोठ्या येसू वहिनी, त्यांना बाई असं म्हणत. 1896 मध्ये येसू वहिनीचा बाबाराव सावरकरांशी विवाह झाला आणि त्यांचा सावरकर कुळामध्ये प्रवेश झाला. यमुनाबाई म्हणजेच माई 1901 मध्ये त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांशी विवाह झाला आणि त्यांचा सावरकर कुळामध्ये प्रवेश झाला. शांताबाई म्हणजेच त्यांना ताई म्हणायचे. त्यांचं सासरचं नाव लक्ष्मी पण होतं, माहेरचं नाव हरिदिनी. ह्यांचा 1915 मध्ये डॉक्टर नारायणराव सावरकरांशी विवाह झाला आणि सावरकर कुळामध्ये प्रवेश झाला. आता बघा, येसू वहिनी म्हणजे बाई, यांचं माहेर त्र्यंबकेश्वरचं फडके घराणं. येसू वहिनीचा बाबारावांशी विवाह झाला तेव्हा सावरकर घराणं जहागीरदार घराणं होतं. भगूर आणि राहुरी या 2 गावांची जहागिरी त्यांच्याकडे होती. 1901 मध्ये माईंचा म्हणजेच यमुनाबाईंचा स्वातंत्र्यवीर सावरकरांशी विवाह झाला तेव्हा जहागिरी होती, पण जहागिरीचं उत्पन्न कमी होत होत अगदी जणू काही बंद झाल्यासारखं होतं. आणि स्वातंत्र्यवीरांनी अभिनव भारताची स्थापना केलेली होती. अभिनव भारताचं कार्यही सुरू झालेलं होतं, पण ते इंग्रजांपर्यंत जाऊन पोहोचलेलं नव्हतं. आणि 1915 मध्ये जेव्हा ताईंचा म्हणजे शांताबाईंचा डॉक्टर नारायणरावांशी विवाह झाला तेव्हा सावरकर घराण्याची परिस्थिती काय होती? सावरकर घराण्यातले दोन्हीही बंधू म्हणजे बाबाराव आणि तात्याराव अंदमानात जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला गेलेले होते. तरीही ताईंनी, शांताबाईंनी सावरकर कुळाच्या उंबऱ्यावरचं माप ओलांडून सावरकर कुळात प्रवेश केलेला आहे. सावरकरांनी म्हटलंय की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. हे सतीचं वाण फक्त एकट्या स्वातंत्र्यवीरांनी हाती घेतलेलं नव्हतं, त्यांचे दोन्ही बंधू आणि आता या 3 स्त्रिया, सावरकर घराण्यातल्या प्रत्येकाने हे सतीचं वाण स्वीकारलेलं होतं. येसू वहिनीचा बाबारावांशी विवाह झाला तेव्हा येसू वहिनीचं वय होतं फक्त 11 वर्षाचं. 11 वर्षाची मुलगी, आजची 11 वर्षाची मुलगी डोळ्यासमोर आणा. खेळणं, बागडणं, हुंदडणं हेच तिचं वय असतं. त्या वयामध्ये येसू वहिनी सावरकर कुळात प्रवेश करती झालेली आहे. थोडेसे काही दिवस तिचे सुखाचे गेले असतील नसतील, तर जी संकटांची मालिका सुरू झाली ती येसू वहिनीच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत थांबलीच नाहीये. म्हणून बघा, मी जो उल्लेख केलाय ना सावरकर घराण्यातल्या 3 वीर स्त्रिया, का यांना वीर स्त्रिया म्हणतीये मी? वीर स्त्री म्हणजे हातात तलवार घेऊन, शस्त्र घेऊन, बंदूक घेऊन शत्रूशी लढणं एवढाच त्याच्या मागे अर्थ नाहीये. ह्या 3 स्त्रिया कशा वीर स्त्रिया ठरल्या आहेत तेच बघा. येसू वहिनी वयाच्या 11व्या वर्षी सावरकरांच्या कुळामध्ये आली आणि खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये एक एक संकटांच्या मालिकेला कशी खंबीरपणे तोंड द्यायला उभी राहिली. सगळ्यात आधी आली ती ग्रंथी ज्वराची साथ, प्लेगची साथ.
आता तुम्ही आम्ही सगळेजण अशाच एका महान भयंकर महामारीच्या साथीच्या रोगाला तोंड देतोय. त्यामुळे एखादा साथीचा रोग आला म्हणजे समाजाची काय स्थिती होते, घरातल्या माणसांची काय स्थिती होते, हे आपण अगदी चांगल्या अर्थाने समजू शकतोय, अनुभवच घेतोय आपण त्याचा. त्या काळामध्ये परकीयांचं राज्य असताना ही ग्रंथीज्वराची साथ आली. आज आपल्या दिमतीला डॉक्टर आहे, नर्सेस आहेत, औषधोपचार आहेत, पण ते राज्य इंग्रजांचं होतं. इंग्रजांच्या राज्यामध्ये या रोगावर एकच इलाज होता, फक्त अन्याय आणि अत्याचार. अशा काळामध्ये या ग्रंथीज्वराची साथ आलेली असताना ही साथ सावरकरांच्या कुळामध्ये सुद्धा शिरली. अण्णा म्हणजे येसूवहिनींचे सासरे, त्यांना सुद्धा या साथीची लागण झाली. येसूवहिनी विवाह करून आली तेव्हा घरात सासूबाई तर नव्हत्याच. येसूवहिनीलाच घरातला स्वयंपाकाचा सगळा भार सांभाळावा लागलेला होता. आणि आता अण्णांना ग्रंथीज्वराची लागण झाली. आईच्या ममतेने येसूवहिनीने अण्णांची सेवा केली. आणि छोटा बाळ, अगदी 4-5 वर्षाचा बाळ होता, त्याला सुद्धा प्लेगनी पछाडलं. येसूवहिनी दोघांचीही आई झाली. माऊली होऊन तिने या दोघांची सेवा केली. या ग्रंथीज्वराच्या साथीमध्ये अण्णांचा बळी गेला. अण्णा हे जग सोडून निघून गेले. बापू काका होते, तेही हे जग सोडून निघून गेले. आणि मग आता बाळला सांभाळायचं होतं. सगळेजण भगूरला गावाबाहेर मंदिरात जाऊन राहिले. तिथे बाळची सेवा सुरू झाली. पण एक दिवस तिथे नाशिकहून रामभाऊ दातार आले आणि या सगळ्या सावरकर कुळातल्या लोकांना नाशिकला घेऊन गेले. तिथे मग बाळवर दवाखान्यात औषधोपचार झाले. बाळ बरा झाला. एका संकटातून बाहेर पडतो न पडतो तेच दुसरं संकट दत्त म्हणून हजर. कुठलं संकट होतं? दारिद्र्याचं. भगूर आणि राहुरी दोन्ही गावची जहागिरी पूर्णपणे बंद झालेली होती. जहागिरीचं येणं पूर्णपणे बंद झालेलं होतं. सावरकरांच्या घरातली चूल आता पेटती कशी राहणार हा प्रश्न निर्माण झाला होता. बाबाराव काहीतरी काम शोधत फिरायचे. कधी काही काम मिळायचं, कधी काहीच काम मिळायचं नाही. पण येसूवहिनी खंबीरपणे उभी राहिली. तिने आपला दागिन्यांचा डबा उघडा केला आणि त्या डब्यातला एक एक दागिना घराबाहेर जात राहिला आणि सावरकरांच्या घरातली चूल पेटती राहिली. पण एकच दागिना शिल्लक उरला होता येसूवहिनीजवळ, नाकातली नथ. आणि अशा वेळेस तिच्यासमोर प्रसंग उभा राहिला. आपल्या धाकट्या हुशार कर्तृत्ववान दीराच्या परीक्षेचं शुल्क उभा राहिला. तात्यांच्या मॅट्रिकच्या परीक्षेचं शुल्क भरायचं होतं. कुठून आणणार पैसे? ह्या माऊलीनी आपल्या आईची अखेरची आठवण, नाकातली नथ, ती सुद्धा काढून दिली. वाईट वाटलं थोडंसं, पण रडत बसली नाही, त्रागा केला नाही, चिडचिड केली नाही. ह्या माऊलीनी ती नाकातली नथ काढून दिली. सावरकरांचं मॅट्रिकच्या परीक्षेचं शुल्क भरलं गेलं. परीक्षा सावरकर उत्तीर्ण झाले आणि आता त्यांना जायचं होतं पुण्याला फर्ग्युसनमध्ये शिकण्यासाठी. तोपर्यंत त्याच्या आधी नाशिकमध्ये त्यांनी अभिनव भारताची स्थापना केलेली होती. अभिनव भारताचं कार्यही सुरू झालेलं होतं. पुण्यात जाऊन आता तेच कार्य त्यांना पुढे चालवायचं होतं. पण येसूवहिनींनी काय केलं? नाशिकमध्ये जसा अभिनव भारत होता ना, तसा येसूवहिनींनी महिलांसाठी आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन केला. बघा काळ कोणता आहे, पारतंत्र्यातला. सावरकरांच्या घराण्यावर आधीच वक्रदृष्टी यायला सुरुवात झालेली होती इंग्रजांची. आणि अशा काळामध्ये येसूवहिनींनी महिलांसाठी आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन केला. महिलांची एखादी संघटना स्थापन करायची, तिचं कार्य पुढे चालवायचं म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा किती कठीण जातं याची महिला वर्गाला पूर्ण कल्पना असेलच. हा पारतंत्र्यातला काळ. येसूवहिनींनी हा आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन केला. याच्यामध्ये कोण कोण स्त्रिया येत होत्या हो? अभिनव भारताचे जे जे क्रांतिकारक होते त्यांच्या माता, भगिनी, पत्नी या सगळ्यांना येसूवहिनी या युवती संघामध्ये घेत होती.
यांचं मनोबल वाढवत होती. त्यांना राष्ट्रकार्याचं महत्त्व पटवून देत होती. काय होत होतं, काही काही घरामध्ये एखादा पुरुष क्रांतिकार्यामध्ये गेला, भूमिगत झाला की घरातली एखादी स्त्री अशी असायची की जिला वाटायचं याचसाठी आपण हा संसार सुरू केला का. नाही म्हटलं तरी मनामध्ये नैराश्य यायचं, नकारात्मकता यायची. या महिलांच्या मनातली ही नकारात्मकता दूर करण्यासाठी येशूवहिनी त्यांना आत्मनिष्ठ युवती संघात घेऊन यायची. आज 2 स्त्रिया आल्या, उद्या 4 आल्या, परवा 1 पण नाही. येशूवहिनी भर उन्हामध्ये पायात चप्पल न घालता घरोघर फिरून महिलांना गोळा त्यांना राष्ट्रभक्तीपर साहित्य वाचायला द्यायची. त्यांच्यामधली राष्ट्रभक्तीची ज्योत पेटती ठेवण्याचं काम करायची. माईंचा विवाह झाल्यानंतर माई जेव्हा सावरकर कुळात आल्या तेव्हा माई सुद्धा येशूवहिनींच्या बरोबरीने हे आत्मनिष्ठ युवती संघाचं कार्य करायला लागल्या. सावरकर पुण्याला गेले. त्यांचं पुण्यामधलं क्रांतिकार्य लोकमान्य टिळक आणि शिम परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं. पुण्यामध्ये त्यांनी विदेशी कपड्याची प्रचंड मोठी होळी केली. त्या होळीची धग इंग्रजांपर्यंत जाऊन पोहोचली आणि त्याच्या ज्वाळा नाशिकमध्ये येऊन पोहोचल्या. आणि मग नाशिकमध्ये सुद्धा बाळनी विदेशी कपड्यांची होळी केली. त्यासाठी येशूवहिनींनी आपल्या घरातल्या वस्तू, वस्त्र त्या विदेशी कपड्यांच्या होळीसाठी काढून दिले. तिचं लग्नातलं रेशमी वस्त्र होतं, उंची वस्त्र, पण ते विदेशी होतं. म्हणून येशूवहिनींनी ते या विदेशी कपड्यांच्या होळीसाठी आणून दिलं. चहा निर्माण करणाऱ्या कंपन्या तेव्हा विदेशी कंपन्या होत्या. त्यामुळे येशूवहिनी चहा देखील पीत नसत. बांगड्या हातात घालायच्या. त्या बांगड्या निर्माण करणाऱ्या कंपनी देखील विदेशी होती, म्हणून येशूवहिनी ती बांगडी सुद्धा हातात घालत नसे. काळा दोरा येशूवहिनीच्या हातामध्ये असायचा. इतकी ही स्वदेशनिष्ठ माऊली होती. बरं, आता अभिनव भारताचं कार्य सुरू झाल्यामुळे तिळभांडेश्वर गल्लीतलं सावरकरांचं घर म्हणजे क्रांतिकारकांचं हक्काचं स्थान झालेलं होतं. केव्हाही कधीही कुणीही रात्री अपरात्री घरी यायचं आणि मग त्यांच्या जेवणा खावणापासून तर त्यांच्या सुरक्षिततेपर्यंत सगळी जबाबदारी येशूवहिनीला पार पाडावी लागायची. घरात कधी अन्नधान्य असायचं, कधी काहीच नसायचं, पण कोंड्याचा मांडा करून येशूवहिनी सगळ्यांना पोटभर जेवू घालायची आणि स्वतः मात्र पोटभर पाणी पिऊन शांतपणे समाधानाने निजायची. अशी ही माऊली. या सगळ्या धामधुमीमध्ये 3 वेळा येशूवहिनीच्या हाती आलेलं मातृत्व निसटून गेलं. हाताशी आलेलं मातृत्व निसटून जाणं म्हणजे काय वेदना असतात ही एक स्त्रीच जाणू शकते. येशूवहिनींनी एका गोंडस मुलीला जन्म देखील दिला, पण केवळ 8 दिवसाचं आयुष्य लिहून ही कन्या आलेली होती आणि 8 दिवसातच या कन्येने सावरकर कुळाचा निरोप घेतला. हे सगळं दुःख पचवून येशूवहिनी रडत बसली नाही. हे सगळं दुःख पचवून आतल्या आत गिळून टाकून ती पतीच्या, दीराच्या कार्याला बरोबरीने साथ द्यायला उभी झाली. इतकी ही धैर्यवान होती. आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीरांनी आपल्या वहिनीला जे पत्र लिहिलं आहे सांत्वन, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर आपल्या येशूवहिनीला काय म्हणतायत, तू धैर्याची अससी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती, की रामसेवा व्रताची पूर्ती, ब्रीद तुझे आधीचं. स्वातंत्र्यवीर काय म्हणतायत आपल्या वहिनीला, तू धैर्याची अससी मूर्ती, प्रत्यक्ष मूर्तिमंत धैर्य म्हणजे येशूवहिनी. काय होतं या माऊलीचं धैर्य ऐकायचंय. सावरकरांच्या घरावर झडती ही नेहमीचीच झालेली. रात्री अपरात्री केव्हाही दारावर थाप पडायची आणि झडती घेण्यासाठी पोलीस दाराशी हजर असायचे. येशूवहिनी काय करायची, स्वतः आधी दारात जाऊन हात अडवून पोलिसांना थांबवायची. तिथेच त्यांची उलट तपासणी सुरू करायची. तोपर्यंत घरातलं जे पण आक्षेपार्ह साहित्य असेल ते माई, बाळ, रामभाऊ दातार, हे जे आबा दरेकर, हे सगळे जण मागच्या दाराने सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवायचे.
मग ही येसूवहिनी दारातून बाजूला व्हायची आणि पोलिसांना घरात प्रवेश करू द्यायची. पोलिसांना कधी काहीच सापडायचं नाही. कधी एखादा कागदाचा चिटोरा सापडायचा, तेवढाच घेऊन पोलीस निघून जायचे. असं धैर्याने ह्या माऊलींनी ह्या सगळ्या झडतीला तोंड दिलेलं आहे. तात्या पुण्याहून BA ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लंडनला गेले. तिथेही त्यांचं क्रांतिकार्य सुरूच होतं. 1857चा स्वातंत्र्य समर, मॅझिनीचं आत्मचरित्र, हे सगळं त्यांनी भारतात पाठवायला सुरुवात केली होती. आणि हे सगळं प्रसिद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य बाबाराव करत होते. आबा दरेकरजी कविता लिहित होते. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले अशासारख्या कविता त्या प्रसिद्ध करण्याचं काम सुद्धा बाबाराव करत होते. आणि त्यामुळे सावरकरांच्या घरावर आता इंग्रजांची करडी नजर होती. बाबारावांना कितीदा तरी कारावासात जावं लागलेलं आहे. शिम परांजपेंचा अभियोग होता मुंबईला. त्यासाठी बाबाराव मुंबईला गेले. तिथे त्यांना अटक झाली. 1 महिना कारावास. त्याच्यातून सुटून घरी येत नाही तर बाबारावांना निरोप मिळाला. लंडनहून तात्यांनी पिस्तूल पाठवलेलं आहे, ते मुंबईत पोहोचलंय आणि ते घेण्यासाठी जायचं आहे. घरावर तर इंग्रजांची करडी नजर. ती करडी नजर चुकवून बाबाराव घराबाहेर पडले. थेट मुंबईला जाऊन पोहोचले. येसूवहिनीला माहितीच नाही बाबाराव कुठे गेले, का गेले, केव्हा येणार, कशासाठी गेलेत. ही माऊली आपली त्यांची वाट बघतीये. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. येसूवहिनीला घरामध्ये खाणं पिणं सुचत नव्हतं. सतत मनाशी एकच ध्यास की आपली स्वारी कधी परत येईल. स्वारींच्या वाटेकडे त्यांची नजर लागलेली. आणि अशा वेळेस निरोप आला की बाबारावांना अटक झाली. बाबारावांना नाशिकला आणलं. नाशिकला त्यांच्यावरचा खटला सुरू झाला. या वेळेस फक्त येसूवहिनी आणि माईच घरामध्ये होत्या. धाकटे बाळ कलकत्त्याला वैद्यकीचं शिक्षण घेत होते. तात्या तर लंडनला होते. आणि या दोघी स्त्रिया घरामध्ये. बाबांचा अभियोग सुरू झाला, खटला सुरू झाला. येसूवहिनींनी बाळला बोलावून घेतलं. बाळ न्यायालयात जायला लागले. त्या दिवशी खटल्याच्या निकालाचा दिवस होता. येसूवहिनी बाळला म्हणाली, भाऊजी, स्वारींना आज थोड्या वेळासाठी घरी घेऊन याल. स्वारींना गोडाचा शिरा खाऊ घालायचा आहे. बाळ म्हणाले, वहिनी, आशा ठेवू नको, मी प्रयत्न करेन. बाळ निघून गेले. संध्याकाळी घरी परत आले. न्यायालयाचा निकाल लागलेला होता. पण बाळ एकटेच. काय झालं म्हणून येसूवहिनींनी विचारलं तेव्हा बाळनी सांगितलं, जन्मठेप, काळे पाणी. ऐकल्याबरोबर येसूवहिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. जन्मठेप म्हणजे 25 वर्षाची शिक्षा. आज तर येसूवहिनी गोडाचा शिरा करून बसली होती स्वारींची वाट बघत. कारण आज बाबारावांचा जन्मदिवस होता, ज्येष्ठ वद्य नवमी. वाढदिवसाच्या दिवशी, जन्मदिवसाच्या दिवशी येसूवहिनीला स्वारींना गोडाचा शिरा खाऊ घालायचा होता. पण तेही तिच्या नशिबात नव्हतं. बाबारावांना जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि बाबाराव अंदमानला निघून गेले. पण येसूवहिनी, तिचं धैर्य पहा. गलित गात्र होऊन रडत बसली नाही. तिला ठाऊक होतं स्वारींना जन्मठेप झालेली आहे म्हणजे आता अंदमानला घेऊन जाणार आणि पोलीस नक्की घराची झडती घ्यायला येणार. म्हणून ह्या माऊलींनी तशाही परिस्थितीमध्ये धीराने उभी राहिली. घरात जेवढ्या आक्षेपार्ह वस्तू, कागदपत्र, पुस्तकं, जे काय होतं ते सगळं तिने सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवलं. किती धैर्याने उभी राहिली ती पहा. हे सगळं सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवलं आणि खरोखरच पोलीस झडतीला येऊन उभे राहिले. पण पोलिसांना त्या झडतीमध्ये काहीही सापडलं नाही. बाबाराव तर आता काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला निघून गेले. समाज येसूवहिनींना कसं वागवत होता कल्पना करा. जन्मठेपेच्या कैद्याची पत्नी म्हणून कोणी स्त्रिया त्यांच्याशी बोलेनात. आजूबाजूच्या स्त्रिया तर सोडून द्या, नातेवाईक सुद्धा त्यांच्याशी बोलायला तयार नाही. सख्या मामानी त्यांना घरात घेतलं नाही. अजून काय पाहिजे. लोकांनी त्यांना जवळजवळ वाळीतच टाकलेलं होतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये माई सुद्धा येसूवहिनींच्या बरोबरीने उभ्या होत्या. 1901 मध्ये माईंचा तात्यारावांशी विवाह झाला
आणि विवाहाच्या पहिल्याच रात्री तात्यारावांनी माईंना सांगितलं की मी माझ्या येसू वहिनीला माते समान मानतो. माईंनी सुद्धा तात्यारावांना त्याच रात्री शब्द दिला, तुम्ही जर वहिनींना इतका मान देता तर मीही तितकाच मान देईन. माई कोण होत्या? जवाहर संस्थानचे दिवाण भाऊराव चिपळूणकर, त्यांची ही कन्या. लहानपणापासून अगदी लाडात वाढलेली, दागिन्यांनी मढलेली नखशिखांत, घरात कामाला नोकर चाकर, शाळेत जायचं तर घोडागाडीचा चालक, अशा श्रीमंतीमध्ये माई वाढलेल्या होत्या. आणि आता सावरकर कुळामध्ये आल्यावर त्यांना काय काय प्रसंगांना तोंड द्यावं लागलंय. पण माई सुद्धा मुळातच खूप सोशिक, नम्र, शांत, सहनशील. कधीही एका चकार शब्दांनी त्यांनी याच्याविषयी नाराजी व्यक्त केलेली नाही. कधीही येसू वहिनींजवळ सुद्धा काहीही अपशब्द उच्चारलेला नाही. माई सुद्धा आपल्या पतीच्या कार्यामध्ये येसू वहिनींच्या बरोबरीने त्यांना साथ देत उभ्या होत्या. तात्या पुण्याला गेले शिकायला, तेव्हा सुट्टी मिळाली की मधून मधून ते नाशिकला यायचे. नाशिकच्या अभिनव भारताचं कामकाज थोडं पाहायचे. नवीन नवीन कार्य, नवीन नवीन उपक्रम या अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांना द्यायचे. याच काळामध्ये माईंना मातृत्वाचा लाभ झाला. त्यांनी प्रभाकरला जन्म दिला. आणि आता येसूवहिनी आणि माई दोघी जणी प्रभाकरचे लाड कोड कौतुक करण्यामध्ये त्यांचा दिवस जायचा. माईंनी सुद्धा प्रभाकरला येसूवहिनीला आई म्हणायला शिकवलं होतं. त्यांचं सुद्धा मन किती मोठं बघा. आणि मग येसूवहिनीच प्रभाकरला मॉलिश कर, न्हाऊमाखू घाल, टाळू भरून दे, घुटी दे, हे सगळं आईच्या ममतेने करत होत्या. दोघींचाही प्रभाकरवर भारी जीव जडलेला होता. तात्या लंडनला गेले. आता या दोघी जणी उरल्या. प्रभाकरशी खेळण्यामध्ये, प्रभाकरच्या बाललीलांमध्ये त्यांचे दिवस जात होते. पण हे सुद्धा कणभर सुख ज्या दोघींच्या वाट्याला आलं होतं ते नियतीला बघवलं नाही हो. प्रभाकरला देवी झाल्या. ताप त्याचा मस्तकामध्ये गेला. आणि त्यातच प्रभाकर हे जग सोडून खेळायला निघून गेला. माई आणि येसूवहिनी दोघी माऊलींची कूस रिकामी झाली हो. कसं जगणार होत्या त्या आता? दोघींनाही दिवस भकास आणि भयाण वाटायला लागला. आणि अशातच आता तात्या लंडनला गेलेले आहेत. त्यांचं तिथून क्रांतिकार्य सुरू आहे. भारतात पिस्तूल पाठवणं सुरू आहे. बाबारावांचं इथे कार्य सुरू आहे. नंतर बाबाराव सुद्धा अंदमानात निघून गेलेले आहेत. आणि आता या दोन स्त्रिया उरलेल्या आहेत. कसं जगल्या असतील त्या? सतत देवाचा धावा, व्यंकटेश स्तोत्र म्हण, स्वारींना सुखरूप ठेव म्हणून देवाचा धावा कर, पिंपळाला प्रदक्षिणा घाल, आज काय महाशिवरात्र, उद्या काय एकादशी, आज काय मंगळवार, उद्या काय शुक्रवार. दोघींचे उपास सुरू होते. देवाला साकडं घालणं सुरू होतं. आणि अशातच एक दिवस बातमी येऊन पोहोचली की तात्यांना सुद्धा अटक झालेली आहे. तात्यांचं हे सगळं लंडनमधलं क्रांतिकार्य बघता सगळ्यांना आता असं वाटतच होतं की तात्या सुद्धा फार दिवस मोकळे राहणार नाहीत. आणि झालंही तसंच. तात्यांना अटक झाली. त्यांना भारतात आणलं. हेगच्या न्यायालयात त्यांच्यावर खटला झाला. आणि तात्यांना एक नाही 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली. बघा आता या 2 स्त्रिया आधीच कसं आयुष्य जगत होत्या. धैर्य म्हणायचं, पण ते सुद्धा किती मनाशी बाळगायचं हो. कधीतरी नैराश्य येतच. कधीतरी पायाखालची जमीन सरकते. कधीतरी हे जगणं नको असं वाटायला लागतं. त्या सुद्धा हाडा मासाच्या स्त्रिया होत्या. काही कोणी दैवी गुण घेऊन जन्माला आलेल्या असल्या तरी दैवी अवतार नव्हत्या. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रिया होत्या. त्यांनाही निराश वाटत होतं. आणि अशातच तात्यांना 2 जन्मठेपा झाल्याचं ऐकल्यावरती ह्या 2 स्त्रियांना आता आयुष्य कसं काढायचं हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला होता. आणि तात्यांना आता डोंगरीच्या कारागृहात ठेवलेलं आहे अंदमानला नेण्यापूर्वी. आणि तिथे पत्नीला भेटीची परवानगी मिळाली आहे.
माई आपल्या भावाबरोबर निघालेल्या आहेत डोंगरीच्या कारागृहात पतीची भेट घेण्यासाठी. माईंची मनस्थिती कशी असेल थोडी कल्पना करा. माईंच्या जागी स्वतःला ठेवून बघा. 1906 मध्ये तात्या लंडनला गेले. कशासाठी? बॅरिस्टर होण्यासाठी. माईंच्या डोळ्यामध्ये सुद्धा सुखी संसाराचं स्वप्न होतं. हो, आपला पती बॅरिस्टर होऊन येईल, खोऱ्यानी पैसा उडेल, माझा संसार सुखाचा होईल. हेच त्या स्त्रीनी सुखी संसाराचं स्वप्न बघितलं असणार ना. तात्या लंडनला गेले तेव्हा तर कडेवर प्रभाकर देखील होता. पण आता कडेवरचा प्रभाकर खेळायला निघून गेलेला, देवाघरी गेलेला. पती बॅरिस्टर होऊन येणार म्हणून वाट पाहिली तर आता पतीचं दर्शन तर होतंय, पण कशा स्थितीत? दोघांच्या मध्ये कारागृहाचे गज आहेत. सावरकरांच्या अंगावर कैद्याचा वेश आणि माई निघाले आहेत पती दर्शनासाठी. काय भावनांचा कल्लोळ या माऊलीच्या मनात निर्माण झाला असेल विचार करा. माई गेल्या तात्यांच्या दर्शनासाठी आणि तात्या हसून विचारतायत, काय ओळखलंस मला? अगं मी तोच आहे, फक्त हे कपडे बदललेले आहेत. तात्या तर योगी पुरुष होते हो, ते सहजपणे बोलले. पण माईंच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागलेल्या होत्या. काय बोलावं त्यांना काहीच सुचत नव्हतं. तात्याच म्हणतायत, तुझ्या मनामध्ये आपल्या संसाराचा मोह निर्माण होतोय का? अगं 4 काटक्या गोळा करणं, मुलाबाळांची वीण वाढवणं म्हणजे संसार? असा संसार तर कावळे चिमण्या सुद्धा करतात. पुढे जे तात्या बोलले आहेत ना ते महत्वाचं आहे आणि ते आचरणात आणल्यामुळे ह्या स्त्रिया वीर स्त्रिया ठरलेल्या आहेत. काय म्हणतात तात्या पुढे? कोणाच्या दुसऱ्याच्या घरामधून सोन्याचा धूर निघावा म्हणून आपण आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवलं आहे असं समज. संसारावर तुळशी पत्र ठेवणं सोपी गोष्ट होती का? आणि कुणाच्या सुखी संसाराचं स्वप्न? समाजाच्या, इतरांच्या, तुमच्या, माझ्या संसाराचं स्वप्न, सुखी संसाराचं स्वप्न. आणि म्हणून स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवणं सोपी गोष्ट आहे? आज तर प्रत्येक जण मी, माझं, मला, स्वतःला ह्याच्याकरता आपण जगतो. आणि त्या काळामध्ये बरं तात्यांनी हे आचरणात आणलं, समजू शकतो, ते तर क्रांती सूर्य होते. पण माई सामान्य स्त्री होती ना, पण तिने सुद्धा हे आचरणात आणलं. पतींनी दिलेलं हे वाक्य माईंनी आपल्या मनावर, भविष्यात दुसऱ्याच्या घरातून सोन्याचा धूर निघावा म्हणून स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवलं असं समज. खरोखर हेच खूणगाठ मनाशी बांधून पुढचं सगळं आयुष्य माई जगलेले आहेत. तात्या 2 जन्मठेपांची शिक्षा भोगून परत आल्यानंतर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध झाले तेव्हा कुठे माईंना तात्यांबरोबरचं संसार सुख लाभलेलं आहे. येसू वहिनीचं बघा, या ज्या 3 स्त्रिया मी सांगते ना, या तिघींच्याही जीवनाची, त्यागाची, धैर्याची, सोशिकतेची कुठेही तुलना होऊच शकत नाही. पण तुलना करायचीच म्हटलं तर येसू वहिनीचं बघा कसं. येसू वहिनीला सुखाचा एक कण देखील लाभला नाही हो. स्वारींचं, बाबारावांचं अखेरचं दर्शन सुद्धा येसू वहिनीला झालं नाही. बाबाराव अंदमानात निघून गेले, येसू वहिनीला दर्शन घेता आलं नाही. स्वारींच्या दर्शनाची वाट बघतच येसू वहिनींनी ह्या जगाचा निरोप घेतलेला आहे. आणि दुर्दैव बघा किती, येसू वहिनींनी ह्या जगाचा निरोप घेतला आणि 3ऱ्या दिवशी इंग्रज सरकारचं अंदमान भेटीच्या परवानगीचं, अनुमतीचं पत्र हातात पडलेलं आहे. बघा आता दुर्दैव म्हणायचं ते आणखी किती. पण मग माईंना अंदमानात जाता आलं. बाळ माईंना अंदमानात घेऊन गेले. तिथे माईंची पुन्हा तात्यांशी भेट झालेली आहे, बाबारावांशी भेट झालेली आहे. तिथे अंदमानात बाबांना आणि तात्यांना कळलं. बाळला आणि माईंना येताना पाहिल्याबरोबर तात्या विचारतायत, बाळ, माझी मातृतुल्य येसू वहिनी कुठे दिसत नाही रे? बाळनी मान खाली घातली आणि माईंनी डोळ्याला पदर लावला. तात्या काय समजायचं ते समजले. बाबांच्या डोळ्यात तर अश्रू उभे राहिले. पण तात्यांनी बाबांना सावरलं. म्हणाले, माझी मातृतुल्य येसू वहिनी इथेच कुठेतरी असेल आणि ती तुला आणि मला बघत असेल.
माझ्या मातृभूमीला स्वतंत्र केल्याशिवाय माझ्या येसू वहिनीच्या आत्म्याला शांती लाभणार नाही बाबा. आपल्याला डोळ्यात अश्रू आणून चालणार नाही. ही अंदमानामधली माईंची भेट. पुन्हा दुसऱ्यांदा माईंना पुन्हा एकदा अंदमानात जाता आलं. तेव्हा ताई होत्या त्यांच्याबरोबर. तोपर्यंत बाळचा विवाह झालेला होता आणि ताई सुद्धा त्यांच्याबरोबर अंदमानात गेल्या. आता ताईंचं सुद्धा बघा, जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा दोन्ही ज्येष्ठ दीर आधीच अंदमानात पोहोचलेले. आजच्या कुळातली 14 वर्षाची तरुणी डोळ्यासमोर आणा, कारण ताईंचा विवाह झाला तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 14 वर्षाचं. आणि तोही विवाह कुणाशी करतेय? सावरकर कुळातल्या पुरुषाशी. ज्या कुळातल्या पुरुषांचा एक पाय घरात तर एक पाय कारागृहामध्ये. आणि दोन्ही ज्येष्ठ दीर अंदमानात शिक्षा भोगतायत. अशा घराण्यातल्या पुरुषाशी ताईंनी विवाह केला वयाच्या 14व्या वर्षी. येसू वहिनींनी ह्या जगाचा निरोप घेतला ना, तेव्हा ताईंनी आणि माईंनी दोघींनी सुद्धा येसू वहिनीची अगदी आईसारखी सेवा केलेली आहे. आणि मग जेव्हा बाबा आणि तात्या अंदमानातून सुटून आले, तात्यांना रत्नागिरीत आधी सश्रम कारावास झाला, त्यानंतर रत्नागिरीत स्थानबद्धता, आणि तिथे माई पुन्हा तात्यांबरोबर रत्नागिरीत संसार करू लागल्या. संसार वेलीवर 2 फुलं उमलली. प्रभात आणि विश्वास मुलाचाही जन्म झाला. पण हा तरी संसार सुखाचा होता का हो? कायम इथे सुद्धा इंग्रजांचा ससेमिरा पाठीशी होताच. इथे सुद्धा अनेकदा झडती झालेली आहे. जप्तीला सुद्धा या 2 स्त्रियांनी तोंड दिलेलं आहे. बाबांना जेव्हा अंदमानाची शिक्षा झाली तेव्हा नाशिकच्या घरावर जप्ती आलेली आहे. येसू वहिनी आणि माई या 2 स्त्रिया अंगावरच्या वस्त्रानिशी घराबाहेर पडलेल्या आहेत. आणि तेव्हा कुठे राहिल्या त्या स्त्रिया? नाशिकला मंदिरामध्ये जाऊन राहिलेल्या आहेत. त्यामुळे झडती आणि जप्ती हे तर या स्त्रियांच्या जणू 5वीलाच पुजलेलं असल्यासारखं झालं होतं. रत्नागिरीत सुद्धा झडती होत होती. माई त्याला सुद्धा धैर्याने तोंड देत होत्या. आणि रत्नागिरीमध्ये तात्यांनी जे जात्युच्छेदनाचं, अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं ना, त्यामध्ये माई सुद्धा तात्यांच्या बरोबरीने त्या कार्यात उतरल्या. कशा? महिलांची बाजू, महिलांची आघाडी सांभाळत, महिलांची सहभोजन व्हायची, महिलांचे सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ व्हायचे आणि त्यात माईंचा पुढाकार असायचा. आणि मग माई स्वतः आपल्या हाताने हळदी कुंकू लावतायत म्हटल्यावर इतर स्त्रियाही तसंच करू लागल्या. माई स्वतः त्यांच्या स्वयंपाकघरात जातायत म्हटल्यावर इतर स्त्रिया जायला लागल्या. म्हणजे तात्यांच्या कार्यात माई सुद्धा तिथे बरोबरीने उभ्या राहिल्या. रत्नागिरीतून संपूर्ण बंधमुक्त झाल्यानंतर तात्या जेव्हा दादरला सावरकर सदनात येऊन राहिले तेव्हा मग तात्यांचा हिंदू महासभेचा झंझावाती दौरा सुरू झाला, झंझावाती कार्य सुरू झालं. आणि इथे माईंनी एका क्रांती सूर्याची तेजस्वी पत्नी म्हणून क्रांती सूर्याचा संसार सांभाळलेला आहे. अहो, त्यांनी निखाराच आपल्या पदरात बांधून घेतला होता ना, पण निखाराही विझायला नको आणि पदरही पेटायला नको, अशा रीतीने माईंचा संसार सुरू होता. मुलांना सांभाळायचं होतं, तात्यांचं कार्य सुरू होतं, तात्यांच्या प्रकृतीच्याही कुरबुरी असायच्या, तेही सगळं माईंना सांभाळावं लागत होतं. आणि याच वेळेस आता दादरला पाटीलवाडीमध्ये डॉक्टर नारायणराव सावरकर आणि ताई म्हणजे शांताबाई यांचाही संसार सुरू झालेला होता. डॉक्टरांचा दवाखाना सुरू झालेला होता. दवाखान्यातून जे काय थोडंफार उत्पन्न येत होतं त्यातून ताई स्वतःचा संसार चालवायच्या. पण इतकंच नाही, इतर जे क्रांतिकारक होते, जे कुठे अंदमानात गेलेले आहे, कुठे जन्मठेप भोगतायत, कुठे कारावास भोगतायत, कुणी भूमिगत झालेलं आहे, कुणी फासावर लटकलेलं आहे, अशा क्रांतिकारकांचे संसार चालवण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हा पैसा डॉक्टर देत होते. कधीही या घराण्यातल्या कोणत्याच पुरुषांनी, कोणत्या स्त्रीनी फक्त मी, माझं, मला, माझं सुख याचा कधीच विचार केला नाही हो. सतत राष्ट्राचा विचार, सतत समाजाचा विचार. आणि दादरला राहायला आल्यानंतर माईंनी सुद्धा असंच केलं. आपल्या मुलांवरती तर राष्ट्रकार्याचे, हा राष्ट्रभक्तीचा संस्कार या दोघी स्त्रिया करतच होत्या. पण आता स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतरच्या 2 घटनांमध्ये या स्त्रियांचं धैर्य आपल्याला विशेषत्वाने लक्षात घ्यावं लागतं. आपण सगळेजण सुजाण वाचक आहात, श्रोते आहात, अभ्यासू आहात.
ह्या 2 घटना आपल्याला नक्कीच माहिती असतील. स्वातंत्र्य मिळालं, गांधीवध झाला आणि त्यामध्ये संशयित म्हणून सावरकरांकडे आपल्या सरकारची वक्र दृष्टी वळली. इंग्रज सरकार नव्हतं बरं तेव्हा, स्वतंत्र भारताचं सरकार. तात्यांना कारावास भोगावा लागला. स्वतंत्र भारतातला कारावास. आणि दुसऱ्यांदा तात्यांना कारावास भोगावा लागला तो 1950 साली नेहरू आणि लियाकत अली यांच्यामध्ये वाटाघाटी होणार होत्या त्यावेळेस. मुद्दाम मी पुन्हा पुन्हा उल्लेख करते, हा स्वतंत्र भारतातला कारावास आहे, लक्षात घ्या. नेहरू लियाकत अली वाटाघाटी होणार होत्या दिल्लीत, स्वातंत्र्यवीर होते मुंबईत, आणि तरीही त्यांना अटक झाली आणि ठेवलं बेळगावच्या कारागृहात. बघा, इंग्रज सरकार सावरकर या नावालाच घाबरत होतं. त्यात आम्हाला अभिमान वाटत होता. स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा म्हणतात इंग्रज घाबरत होते, त्याच्यात अभिमान वाटत होता. पण आता स्वतंत्र भारताचं सरकार सुद्धा सावरकर नावाला इतकं घाबरत होतं, अजूनही घाबरतंय. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तरी सावरकर या नाव ऐकल्याबरोबर चळचळ कापतायत. हिम्मत होत नाही या क्रांती सूर्याकडे बघण्याची, आणि मग हिम्मत होत नाही म्हणून या क्रांती सूर्यावर थुंकण्याचा कलंकितपणा आपण करतोय. काही वाटत नाही आपल्याला? ज्या क्रांती सूर्यानी तुमच्या माझ्या सुखासाठी अख्ख्या आयुष्याचा होम केला, त्या सावरकर घराण्याला आपण आज काय देतोय? स्वातंत्र्यवीरांना तेव्हा 2दा कारावास दिला. त्यावेळेस जेव्हा स्वातंत्र्यवीर कारावासात होते तेव्हा माई विश्वासची पत्नी होती आणि नातही झालेली होती. विदुला तिचं नाव. आज विदुलाताई गाडगीळ भागानगरमध्ये राहतात, हैदराबाद ज्याला आपण म्हणतो. ह्यांना घेऊन हे सगळे जण घरात कसे जगले असतील? अक्षरशः दिवसा ढवळ्या दारं खिडक्या बंद करून घरामध्ये राहिलेले ते. आजच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला घरामध्ये राहायचं तर किती त्रास होतोय. केव्हा घराबाहेर पडू, केव्हा मोकळ्या वातावरणात जाऊ, केव्हा मन मानेल तसं आम्ही फिरू असं आम्हाला वाटतंय. पण त्या काळामध्ये बघा, स्वातंत्र्यवीर तर कारावासात आहे आणि स्वातंत्र्यवीरांच्या कुळातले हे लोक कसे राहिलेत. कोणी त्यांना अन्नधान्य देत नव्हतं, वाळीत टाकलेलं होतं. स्वतंत्र भारतातली घटना सांगतेय बरं मी, पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. इंग्रजांनी अन्याय अत्याचार केले ते तर या कुळाने हसत हसत स्वीकारले, कारण ते भारत मातेच्या स्वतंत्रतेसाठी होतं. पण आता माता स्वतंत्र झाली होती आणि आपले स्वजनच आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करत होते. ते सगळं माईंनी सहन केलं. तात्यांनी सुद्धा हा कारावास सहन केला आणि इतके आघात, इतके घात सहन करून त्यानंतर माई सुद्धा आता थकलेल्या होत्या. त्यांना कर्करोग झाला आणि 1963 मध्ये माईंनी ह्या जगाचा निरोप घेतला. सावरकर कुळातली ही दुसरी समिधा इदम न मम म्हणत राष्ट्राय स्वाहा झाली. आता तात्यांना सांभाळायचं, सावरकर कुळाची प्रतिष्ठा सांभाळायची, सन्मान सांभाळायचा, सावरकर कुळाचं हाती घेतलेलं सतीचं वाण सांभाळायचं. हे काम आता ताईंनी केलं, शांताबाईंनी केलं. शांताबाईंना 5 मुलं झाले. मोठा अशोक, नंतर विक्रम, मग श्रीहर्ष, मग चपला आणि निर्मला. या 5 मुलांना सांभाळायचं, त्यांचं शिक्षण, त्यांच्यावर राष्ट्रकार्याचे संस्कार करायचे. डॉक्टरांची प्रकृती सुद्धा फार चांगली राहत नव्हती. डॉक्टरांच्या पोटावर शस्त्रक्रिया झालेली होती. आणि जेव्हा गांधीवधाचा प्रसंग मी तुम्हाला सांगितला, त्या गांधीवधानंतर सावरकर घराण्यावर सावरकरांचं घर जाळून टाकण्यासाठी तुम्ही आम्ही स्वतंत्र भारतातले स्वतंत्र नागरिक पेटते पलिते घेऊन निघालो होतो. हो, सावरकरांना जाळा, त्यांना ठेचून मारा, ठार करा, त्यांना जिवंत सोडू नका, अशा घोषणा यांना ऐकाव्या लागल्या. काय दुर्दैव म्हणा. 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये तात्या टोपे लढले तेव्हा त्या तात्या टोपेंना उद्देशून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतायत, तात्या तू या देशात जन्मालाच का आला? आणि आता या सगळ्या घटना पाहिल्यानंतर आम्हाला असं म्हणावं लागतं तात्यांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना, की तात्या खरंच तुम्ही या देशासाठी आत्मबलिदान का केलं? स्वतंत्र भारतातला हा दिवस बघण्यासाठी. गांधीवधानंतर सावरकरांचं घर जाळून टाकायला निघाले लोक.
डॉक्टर घरातून बाहेर आले, मोठा दगड त्यांच्या डोक्यात घालून त्यांना ठेचून काढला. किती दुर्दैव म्हणायचं हे. डॉक्टरांना दवाखान्यात नेलं, पण त्याच्यातून डॉक्टर बरे झालेच नाही. ऐन वसुबारसचा दिवस. डॉक्टर हे जग सोडून निघून गेले. आता ताईंवर एकटीवर ही सगळी जबाबदारी आलेली होती ना. पण ताई सुद्धा खंबीर होत्या. सगळ्या आपल्या मुलांना सुद्धा त्यांनी धैर्याने उभं राहायला शिकवलं, संकटाला तोंड द्यायला शिकवलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा विक्रम काका यांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं होतं. हिंदू महासभेतर्फे त्यांना कितीतरी आंदोलनं करावी लागली. एका आंदोलनाचा फक्त इथे उल्लेख करते, वंदे मातरम. आताही आपल्याला ते म्हणावं लागतं, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. हे आंदोलन विक्रम काकांना करावं लागलं. त्या आंदोलनामध्ये सगळ्यात पुढे ताई उभ्या होत्या. स्वातंत्र्यानंतर सुद्धा हे कार्य असं चालू होतं. एवढंच काय, 1983 सालची घटना सांगते. भिवंडीला शिवभूपाच्या मिरवणुकीवर बंदी. बघा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या जन्मदिनी आम्ही त्यांची भव्य मिरवणूक नाही काढणार, छत्रपतींचं स्मरण नाही करणार. हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. असा हा आमचा शिवाजी राजा. त्याच्या मिरवणुकीवर बंदी. स्वतंत्र भारतात 1983 साल. त्यासाठी विक्रम काकांना आंदोलन करावं लागलं, त्यासाठी कारावास भोगावा लागला. हे सगळं ताईंनी सहन केलेलं आहे. सावरकर घराण्यातली पुढची पिढी सुद्धा, म्हणजे अशोक काका सावरकरांच्या पत्नी हिमानी काकू सावरकर, विक्रम काकांच्या पत्नी स्वामिनी काकू सावरकर, श्रीहर्ष काकांच्या पत्नी मानिनी काकू सावरकर. सावरकर घराण्यातल्या या पुढच्या 3 स्त्रिया, त्यांनी सुद्धा हसत हसत हे सतीचं वाण स्वीकारलं हो. सावरकरांची पुढची पिढी सुद्धा हे वाण स्वीकारून जगते आहे. ताईंनी सुद्धा ते सतीचं वाण स्वीकारलेलं होतं आणि ताईंनी हे राष्ट्रकार्य असं पुढे चालू ठेवलं. एवढंच नाही तर ताईंनी आता स्वतंत्रतेसाठी तर लढायचं नव्हतं, पण मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लढा द्यावा लागत होता ना. आणि आता ताईंनी सामाजिक कार्य सुद्धा हाती घेतलं. विधवा, परित्यक्त्या, फसवल्या गेलेल्या कुमारी माता ज्या होत्या, त्यांना ताईंनी आधाराचा हात दिला. ज्या शिकू शकत होत्या त्यांना शिकवलं. ज्यांना शिक्षणात गती नव्हती त्यांना शिवणकाम, विणकाम, भरतकाम शिकवलं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांना स्वतः अर्थार्जनाचा मार्ग उभा करून दिला. अशा रीतीने ताई त्यांचा आधाराचा हात झाल्या. सावरकर घराण्यातली ही 3री वीर स्त्री. या 3ही स्त्रियांच्या समिधा या अज्ञात आणि अबोल आहेत. आजही आपल्याला त्यांचा हा त्याग, त्यांचं हे समर्पण माहिती नाहीये. आणि म्हणून आजच्या स्वातंत्र्यवीरांच्या 137व्या जयंतीच्या निमित्ताने मी या त्या तिघींच्या समर्पणाचा इतिहास घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. जेव्हा त्या तिघींचंही आयुष्य अशा रीतीने आपण बघतो ना, तेव्हा मला आठवतात बाभव बोरकरांच्या ओळी. या तिघींचं जीवन कसं होतं, का या त्या तिघी वीर स्त्रिया आहेत. बाभव बोरकर म्हणतात ना, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणानी गळले हो जीवन त्या. या तिघींचं जीवन असंच नव्हतं का. आपला स्वतःबद्दल थोडा विचार करा. मी, माझं, मला, माझं सुख. सतत आपण मी आणि माझा विचार करत असतो हो. आपल्याला कुठे जीवन कळलंय. 3 सावरकर बंधूंना जीवन कळलं, त्या तिघींना जीवन कळलं. त्यांचं मी पण किती सहजपणाने गळून पडलं. पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो. माझ्या सुखासाठी त्या जगल्या नाहीत. खरं तर कष्ट भरली आयुष्य अनेक स्त्रियांच्या वाट्याला येतात. अनेक जणी काय काय हाल अपेष्टा सहन करतात, पण कशासाठी? स्वतःच्या संसारासाठी, स्वतःच्या मुलाबाळांसाठी. या तिघींनी कुणासाठी सहन केलं? समाजासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी, तुमच्या माझ्यासाठी. स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या पिढीसाठी त्यांना सुखाने जगता यावं
म्हणून त्यांनी हा त्याग केला, म्हणून त्यांनी हे कष्ट सोसले, अशी ही त्यांची सोशिकता म्हणूनच त्यांना वीरत्वाकडे घेऊन जाते. म्हणून मी या तिघींचा उल्लेख नेहमी सावरकर घराण्यातल्या 3 वीर स्त्रिया असा करत असते. या तिघींसाठीही आज स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीच्या निमित्ताने एक श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी मला ब्राह्मण महासंघ विदर्भ प्रांताने दिली. म्हणून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सर, उपाध्यक्ष कुशल सेनाड सर, सगळे कार्यकारी पदाधिकारी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि रसिक हो, तुम्ही सुद्धा गेले 30, 35, 40 मिनटं किती वेळ झाला माझ्या घड्याळाकडे लक्ष नाही आहे. कारण की एकदा त्या तिघींच्या आयुष्यामध्ये आपण डोकावलं की काही दुसरं सुचत नाही, काही दुसरं आठवत नाही, वास्तवाचं भान सुद्धा विसरायला होतं. आणि एकच मनामध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो की आपण या सावरकर कुळाविषयी कृतज्ञता बाळगायला कधी शिकणार आहोत, कधी आपण त्या तिघींविषयी आणि त्या 3 बंधूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. आणि म्हणूनच आज त्या तिघींचं हे स्मरण. रसिक हो, तुम्ही सुद्धा मला शांतपणे ऐकून घेतलत, खूप भरभरून इथे मला तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. असं अव्यक्तपणे पण अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अशी दोन्हीची सांगड घालताना तुमच्याशी बोलण्याचा माझा हा तसा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कुणाला काही मध्ये ऐकू आलं नसेल किंवा काही लिंक बरोबर जोडली गेली नसेल, काही झालं असेल तसं, तर मी इथूनच तुमची क्षमा मागते. तुम्ही मला हा जो उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आणि पुन्हा एकदा ब्राह्मण महासंघाचे मनपूर्वक धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम.